अशा असंख्य मान्यवर आणि विद्वान लोकांनी हे सभागृह गाजवलेलं आहे। मात्र अत्यंत दर्जेदार वैचारिक आणि अभिजात सभागृहाचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने होताना दिसतोय। कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता, हा थैथयाट ज्याला अत्यंत अधोरेखित करता येईल असे माइलस्टोन काही उभे केलेत का, तर त्याचं उत्तर सरकारला नाही असं द्यावं लागतं। उलट या 100 दिवसामध्ये अजूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे पकडला गेलेला नाही। या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने फडणवीस आणि फडणवीसांच्या सोकॉल्ड लोकांनी केलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा जर विचार केला तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातला जो SIT अहवाल आलेला आहे, त्या अहवालामध्ये सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला हे पुन्हा एकदा म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट मधली जी गोष्ट आहे तीच SIT रिपोर्टच्या चौकशी अहवालात सुद्धा आली। यावरही अजून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही। सरकार तिथेही बॅकफूटवर आहे। महिलेला स्वतःचे नग्न व्हिडिओ पाठवणं असेल किंवा माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त सदस्यता, ह्या सगळ्या मुद्द्यांवर जे सरकार कम्प्लिटली बॅकफूटवर गेलंय, त्या सरकारला एक नवा मुद्दा पाहिजे होता म्हणून त्यांनी औरंगजेब कबरीचा मुद्दा काढला। परंतु जे लोक फार कबरीवर बोलतात आणि ज्यांना फार आम्हीच कसे हिंदू या वंशजाच्या मजारीवर रंगून येथे मोदीजी का फुले वाहत आहेत, ते ह्याच्यावर ते कधीच बोलत नाहीत। बरं, ही मजार जी आहे ही मजार औरंगजेबांचीच आहे, कारण याच्या मागे त्याच्या वंशजाची त्याच्या मागे एक फोटो आहे। हा फोटो नीट व्यवस्थित झूम करून घेतला की हा फोटो असा दिसायला लागतो। पाप लपवण्यासाठी राणेंना भाजपचा आश्रय घ्यावा लागला। ते राणे आम्हाला शेंड्यावर शहाणे होऊन शहाणपण शिकवतात। या सगळ्यांमध्ये काल जो मुद्दा त्यांनी काढला होता त्यावर मी आता फार जाणार नाही, कारण मनीषा कायंदेंचं आधीचं म्हणणं काय होतं, मनीषा कायंदे त्यावर काय बोलत होत्या वगैरे, हे सगळं आपण आधीही पाहिलेलं आहे। हमारा चाचा भतीजा मामा काका कोई है, आपको करना है सो कर लो। आता विरोधकांनी मुद्द्यातली हवा काढली म्हटल्यावर काय करावं, तर नागपूरची दंगल करावी। नागपूरच्या दंगलीमध्ये जो माणूस पुढे आणलेला होता तो माणूस मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य, नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणारा, हा गृहस्थ आधी भाजपच्या आणि फडणवीसांच्या किती संपर्कात होता। वातावरण बिघडवताना त्यांच्या असं लक्षात आलं की अरे नाही, विरोधकांनी तर आपली सगळी पोलखोल करून टाकलेली आहे आणि आता काय करायचं। नागपूरची दंगल आपल्या अंगाशी येते असं वाटल्यावर, आय रिपीट वन्स अगेन, नागपूरची दंगल भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी येते असं वाटल्यावर यांना शिळ्याकडीला ऊत आणणं भाग होतं। आणि त्याचप्रमाणे सांगितलं की आमचं काही म्हणणं नाहीये, पण तरी सुद्धा या सगळ्यांच्या संबंधाने वडिलांनी काही तक्रार करायची ठरवली। ती खरं तर प्रेयर आहे, जुन्या एका याचिकेला आमची प्रेयर टॅग करा म्हणून, तर त्यांनी ती करावी, ती करण्याला पण हरकत नाही, त्यांनी ती केली पाहिजे, कारण त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे। परंतु एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल म्हणून वापरणारी भाजपा, त्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या। बाईंचा तसा तो नाद आहे, बाई तशाच वागत राहतात, बाईंच्या स्वभावाला औषध नाहीये। परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे, काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली, झोपडपट्टीसारखं बोललं जातंय। परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की मी लढले, मी संजय राठोडच्या साठी लढले। माझं त्यांना सभागृहाच्या बाहेरून का बरं, तर त्याचं कारण आहे। सभागृहामध्ये ज्यांना आम्ही सदस्यत्व दिलं त्या महिला आता बऱ्यापैकी जिकडे खवा तिकडे थवा असं म्हणत त्या उडून भूर झालेल्या आहेत। आणि प्रामाणिक पुरुष तुम्ही खरं तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या, तर तो संदर्भ आता मला काढायचा नाहीये। परंतु ज्यांना वाटतंय की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली, जर तुम्ही त्या क्लीन चिटला प्रमाण मानून
देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड आब्रूचं मातेरं राजकारण्यांच्या समोर उधळत होत्या आणि समजा जर ही क्लीन चिट चूक असेल तर वाघबाई कसल्या लढत आहेत? लढण्यासाठी लगेचच भाजपच्या सदस्यत्व पदाचा सुद्धा राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारली पाहिजे आणि भाजपने संजय राठोडची केस पुन्हा एकदा रिओपन केली पाहिजे. का मंत्री म्हणून रघुनाथ कुचिक यांच्या संदर्भाने वाघबाई फार अक्रळ विक्रळपणे ओरडायला लागल्या, बोंबलायला लागल्या आणि त्यानंतर या संदर्भात जी पीडित तरुणी आहे असं दाखवलं गेलं, त्या तरुणीने स्वतः माध्यमांच्या समोर येऊन, पोलीस स्टेशन समोर येऊन हे स्पष्ट केलं की मोहम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी त्यांच्या मदतीने डांबून ठेवल्याचा आरोप पीडितेने केला. पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रा वाघने आपल्याला भाग पाडलं असं या जबाबामध्ये ही मुलगी सांगते. ही जी पीडित तरुणी आहे, ही पीडित तरुणी पुन्हा असंही सांगते की न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा कुचिक यांना नको, मला वाघबाईंनी शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी हे करायला सांगितलं. कारण भाजपची अडचण काय आहे? भाजपचे जे हार्डकोर आरएसएस आहेत ते इतक्या गलिच्छ पातळीवर उतरत नाहीत. मग त्याच्यासाठी त्यांना बाटगा अधिक कडवा असतो असं म्हणत बाहेरून इम्पोर्ट केलेली लोक लागतात. हे इम्पोर्ट केलेल्या लोकांमध्ये मग त्यांनी अजून एक नाव पुढे आणलं, ते होतं महबूब शेख. आणि महबूब शेखला मग त्यांनी फार बेजार करायचं सुचलं. महबूब शेख याच्यावर जे आरोप झाले होते त्याच्यामधली जी पीडित आहे, मी नाव आणि तपशील वगळते जाणीवपूर्वक, मला त्या महिलेच्या सुरक्षेची काळजी आहे म्हणून, आणि फक्त त्यातला काही मजकूर वाचते की त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मी हॉटेलात जाऊन झोपी गेले व माझ्या रूमचे दार नदीमने बाहेरून लावून घेतले. औरंगाबादला रात्रीच्या वेळी आम्ही पोहोचलो. 23/12/2020 रोजी लकी ज्यूस सेंटर चिश्तिया चौक येथे नदीम मला मोबाईल मधला महबूब शेखचा फोटो काढून दाखवला. मी खूपच घाबरलेली होते. माझी आणि महबूबची ओळख नव्हती. मला तो फोटो खूप वेळा दाखवण्यात आला. पुढे काय केले त्यांनी? 31/12/2020 रोजी 7:30 वाजता नदीमने फोन करून सांगितले, तू ज्याच्यावर तक्रार केली तो राष्ट्रवादीचा खूप मोठा नेता आहे आणि आता तू माघार घेऊ शकणार नाहीस. रूम मध्ये मला मोबाईल त्याच्या ताब्यात घेऊन मी 1-1.5 तासात येतो म्हणून नदीम गेला. त्यानंतर 1.5 तासांनी नदीमने येऊन मला ज्यांनी काम दिले आहे ती व्यक्ती आष्टी माध्यमांनी ऑन एअर करावी. काय सांगितलेलं येऊन मला ज्यांनी काम दिलेले आहे त्यांचे नाव चित्रा वाघ आहे म्हणून त्यांची ओळख करून दिली. मी तिथे त्यांना मला खोटी केस करायला लावली. मला खूप लोक फोन करून त्रास देतात, मला यात पडायचं नाही असं म्हणाले. त्यावेळी चित्रा वाघ व सोबत असलेले तेथील सर्व मला म्हणाले की तुला आता FIR प्रमाणेच बोलावे लागेल, नाहीतर तुझ्यावर खोटी केस केली म्हणून गुन्हा दाखल होईल व तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील. त्यानंतर चित्रा मॅडमनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे सुरेश धस आणि जिया बेग यांची चर्चा चित्रा मॅडमनी माझा एक व्हिडिओ करून घेतला आणि मला चित्रा मॅडम यांनी मीडियाशी कसे व काय बोलायचे हे शिकवले. त्यानंतर चित्रा मॅडम, नदीम आणि सुरेश धस आणि जिया बेग यांची चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी आम्हाला जायला सांगितले. त्यावेळी मी चित्रा मॅडमला तुमचा मोबाईल नंबर द्या असं म्हटलं, तेव्हा तिने नंबर दिला नाही व म्हणाल्या, लक्षात ठेव, यानंतर मी तुला यापुढे कधीही ओळखणार नाही. यापुढे तुझ्या संपर्कात मी सांगितलेले लोक विशाल, शेख रियाज, शहानूर हे दुसरी गाडी घेऊन हॉटेलला आलेले होते व तेथून आम्ही मुंबईला निघालो असता आष्टीच्या रस्त्यावर जिया बेग याने गाडी थांबवून नदीमच्या हातात एक बॅग दिली. त्यावेळी मी नदीमला बॅगमध्ये काय आहे असे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पोलिसांनी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ व तसेच आपल्या राहण्याची व्यवस्था म्हणून हे पैसे दिलेले आहेत. मी फसत चालले होते हे मला कळत होते, परंतु मी नदीमच्या चित्रावागच्या जाळ्यात अडकल्यामुळे व जिवे मारण्याच्या धमकीमुळे, व्हिडिओमुळे, गुंडांमुळे मला त्यांच्या सांगण्यानुसार वागावे लागत होते. मी आहे त्या कपड्यावर आल्यामुळे नदीमने माझ्यासाठी कपडे घेतले. त्यानंतर माझे येथे गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेल्या एका हॉटेलवर थांबलो. तेथे विशालने मला दाखवले की हे बघ, महबूब शेख एका बाईटमध्ये रडत आहे, हे तेच आहेत ज्यांच्यावर तुला अजून जबाब द्यायचा आहे. म्हणून नदीमने मला मारहाण केली
ही FIR कॉपी. आता या FIR कॉपीच्या नंतरही वाघबाई म्हणाल्या, छे छे, हे तर खोटंच आहे, त्यांचा नेहमीचा स्वभाव, हे तर खोटंच आहे. आणि त्यावर अब्रू नुकसानीची केस महबूब शेख यांनी दाखल केली. हे पुन्हा एकदा माध्यमांसमोर स्पष्ट केलं पाहिजे की गेल्या 5-7 वर्षात तब्बल 193 केसेस ईडीने दाखल केल्या. 193 केसेस मधल्या फक्त 2 लोकांना शिक्षा झालेली आहे आणि 2 ते 3 लोक स्वतः लढून आपल्या बलबुत्यावर बाहेर आले. मग संजय राऊत असतील, सूरज चव्हाण असतील, अशी ही सगळी मंडळी. बाकीचे लोक कुठे आहेत याची जर माहिती घेतली तर सगळेच्या सगळे भाजपमध्ये आहेत. आता हे जे सगळेच्या सगळे भाजपमध्ये आहेत, या लोकांचं ज्या अर्थी हे भ्रष्ट नसतील म्हणूनच भाजपने घेतले असतील, तर भाजपने यांची माफी मागितली पाहिजे किंवा या लोकांनी भाजपवर आणि किरीट सोमय्यावर अब्रू नुकसानीची केस टाकली पाहिजे. पण ते तसंही करत नाहीत. पण महबूब शेख, कारण तो खऱ्याने लढत होता, महबूब शेखने मात्र अब्रू नुकसानीची केस टाकली. माझ्याकडे हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे. या हायकोर्टच्या ऑर्डर कॉपीमध्ये स्पष्टपणे खालचं जिल्हा कोर्ट, हायकोर्ट दोन्ही कोर्टामध्ये निकाल महबूब शेखच्या बाजूने आहे की ज्या चित्रा वाघने स्पष्टपणे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने, डॅमेज करण्याच्या हेतूने हे सगळं केलं असं स्पष्टपणे म्हटलंय. ही प्रेयर इंग्रजीमध्ये आहे, पण तरीही 2-3 ओळी वाचल्या पाहिजेत. इन द प्रेझेंट केस द सूट फॉर डिफॉर्मेशन इज फिल्ड बाय द पर्सन अगेन्स्ट whom the criminal proceedings are initiated. However, the criminal proceedings are not initiated by the present applicant. Defendant filing of criminal proceeding is not pleaded as a cause of action. The suit is based only the statements made by the applicant against the respondent, which according to the respondent are false and judgmental, as if the respondent is being convicted for the offence, though the statement were made of the basis of on an FIR that was lodged against the respondent. The pursual of the statement as quoted in the plaint shows that the applicant has made statements against the respondent by proceeding as if the respondent is convicted. ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर वाघबाईंचा किंवा किरीट सोमय्यांचा वापर भाजपा काय पद्धतीने करते आणि कशासाठी करते हे स्पष्ट आहे. राहिला प्रश्न वाघबाईंनी कालची भाषा वापरायचा, मला वाटतंय त्या भाषेवर मी जाऊ नये, माझ्यावर चांगले संस्कार आहेत. परंतु एक नक्की आहे की या निमित्ताने थोडीफार आकडेवारी का होईना परब साहेबांनी बाहेर काढली. मी परब साहेबांचे आभार मानते. आणि माध्यमांनाही जो प्रश्न सतत पडतो की अरे विरोधक कुठे आहेत, तर मुठभर असणाऱ्या विरोधकांनी अत्यंत मोठी